नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशानी मम्मा. मंडळी, आज आहे शनिवार आणि मी जस्ट ऑफिस मधनं म्हणजे झालं मला 6:30ला आली होती मी ऑफिस मधनं आली आणि नंतर थोडं रिलॅक्स मध्ये थोडं रिलॅक्स होती. आज काय मला मंडळी, मी आता ऑफिस मधनं 6:30 वाजता आले आणि आजचं थोडं रिलॅक्स आहे कारण मग मला काही संध्याकाळची धावपळ नाही, जास्त काही कामं नाही आहेत, फक्त स्वयंपाक करायचा आहे. तो पण खिचडी वगैरे थोडं निवांतच टाकेल असा विचार केलेला आहे. आणि आल्यावरती थोडा आराम केला, चहा घेतला आणि लगेच झोपून घेतलं होतं. झोपून म्हणजे पूर्ण नव्हती झोपली कारण सौसांची वेळ म्हटलं झोपणं चांगलं नाहीये. आणि मग फक्त अशी पडूनच होते, थोडा वेळ मोबाईलमध्ये बघत बसली होती. आणि भरपूर तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आत्ता पाहिल्या. काही कमेंट्स विशालनी वाचल्या आहेत. मी ऑफिसमध्ये होते, मला जास्त वेळ नव्हता देता येत कमेंट्समध्ये, त्यामुळे मग विशालनी काही गोष्टींचे रिप्लाय दिले आहेत. तर थँक्यू सो मच, तुम्ही एवढे छान छान कमेंट्स केल्या आणि खूप दिवसांनी मला असं छान वाटतंय, बरं वाटतंय जरा. म्हणजे कसं आहे, माझ्या मनात जे आहे ते मी बोलून दाखवलं आणि त्याच्यासोबत मला तुमची साथ आहे. हे वाचून हे बघून मला खरंच खूप छान वाटतंय. आणि बाकी काय बोलू, असंच प्रेम तुमचं असू द्या, अशीच साथ तुमची असू द्या मला आणि माझ्या बाळावरती, माझ्यावरती आणि माझ्या संसारासाठी असेच आशीर्वाद तुमचे असू द्या. मला माहिती आहे तुमचे आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असतात, पहिल्या क्षणापासूनच आहेत ते. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ काय असेल हे तुम्हाला शेअर करते. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे, आता पुढे गणपती आहेत, आपले सणसूद सगळे चालू होत आहेत. माझ्या घरी गणपती असतात. गणपतीचा पहिला व्हिडिओ होता आपला, गणपती बाप्पाची तयारी, हा आपला पहिला व्हिडिओ होता. तर भरपूर काही गोष्टी, खूप काही गोष्टी आठवणी येत आहेत. आणि आता माहिती आहे, हे मला थोडं घरामध्ये थोडं चेंजेस करायचे आहेत. तर बघू, मला दुकानात गेल्यानंतरच काय कळेल की मला काय एक्झॅक्ट मी जो विचार केलेला आहे तो पूर्ण होतो का, हे तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगते काय करायचंय. आपला जो हा सोफा कम बेड आहे ना, हा आपल्याला चेंज करायचा आहे. याच्या जागी छोटासा आपल्याला फक्त असा एक बैठक रूममध्ये कसा सिंगल बेड असतो त्या टाईपमध्ये घ्यायचा आहे, जेणेकरून त्याने जागा कमी लागेल आणि मग मला असं म्हणजे मोकळी जागा भेटेल थोडी घरामध्ये पूजेला वगैरे सगळ्या गोष्टी करायला. तर मग चला दुकानात जाऊन बघते की मला कितीचा भेटतो. आता हा 6x3चा आहे, तर मला फक्त 3x दुकानामध्ये कोणते कोणते साईज अवेलेबल आहेत ते आपल्याला तिथं गेल्यावरतीच कळेल. तर चला मग बोलते तुमच्यासोबत. फायनल होतोय. ॲक्च्युली प्राईसमध्ये खूप वरचा म्हणजे प्राईस ते लोक जे सांगतात ते मला जमत नाही, म्हणजे मी सांगते ते त्यांना जमत नाही, असं बार्गेनिंग चालू आहे खूप वेळ. फायनल अजूनही काही झालेलं नाहीये, पण चॉईस तो व्हाईटवाला आहे तो केलेला आहे. बघू आता साईज बघते घरी, जर ही साईज जर कम्फर्टेबल असेल तर हा फायनल होऊन जाईल. आणि मी किसननगरमध्येच आहे. आमच्या किसननगरमध्ये ह्या दुकानात मी पहिल्यापासून येते. म्हणजे आरविशला मला पाळणा वगैरे घ्यायचा होता. आरविशचे 3 पाळणे या शॉपमधून घेतलेत ना आपण विशाल, मयुरामधनं. तेव्हापासून 3 महिन्यापासून ते 9 महिन्यापर्यंत त्याचा पाळणा इथेच घेतलेला आहे, याच शॉपमध्ये घेतलेला आहे. आणि चांगले येते, म्हणजे भाऊ वगैरे बसवतात. पण आज त्यांचं माझं खूप बार्गेनिंग चाललंय, खूप जास्त बार्गेनिंग झालं. बघूया आता जर साईज बसली तर मग हा फायनल करेल. व्हाईट कलरमध्ये आहे आणि बघूया आता काय होतंय पुढे. ठीक आहे, तर चला भेटते तुम्हाला थोड्या वेळातच. कितना आ रहा है उसका साइज? और दूसरा कलर नहीं हो सकता उसका? नहीं. बघू शकता तुम्ही स्वामी समर्थ रेनोव्हेशन केलं, छान केलं, मस्त. आता ते नवरात्रासाठी केलं. हा, गणपती नवरात्र आहेत ना आता. लसूण घ्यायचं. आरतीने भरपूर भाजी वगैरे घेतली आहे. हे आम्ही मार्केटला एक जालो तर आमचं भाजीचं घेणं चालू होऊन जातं. ये ते चालू जातं. 8 दिवसाची भाजी घेते ती. आता तिथं बघा लसूण घ्यायचं काम चालू आहे. हा, मग जास्त घेऊन पण काय करायचं. इथं आरुष बघा, आरुष काय कर ट्रेन घेतली. आरुषने ट्रेन घेतली आहे. काय घेतली तू, दाखव. ट्रेन. तर मंडळी घरी आले आणि मार्केटमधून आले तर पाणी होतं, पण पाणी अर्धच भरून झालं, लगेच पाणी गेलं, वेळ उशीर झाला खूप. मग आता इकडे काय
तर इकडे डायरेक्ट फोडणीचं वरण केलं आहे आणि मेथीची भाजी फक्त कांदा आणि हिरवी मिरची मध्येच बनवते, जास्त काही टाकणार आणि सिंपल साधी एकदमच असं. तर आता मेथीची भाजी बनवून घेते. इकडे बघा भाजी मस्त स्वच्छ धुवून घेतली नेहमी, 3-4 पाण्याने मस्त धुवून घेतली आता हिला. आणि पाणी नाही भेटलं उद्या सकाळी परत लवकर उठून पाणी भरावं लागेल असं. भूक लागली आम्हाला. आरू काय झालं आता होतात मस्त. इकडे आहे गरम गरम वरण, इकडे मेथीची भाजी पण तयार झालेली आहे. तर मंडळी माझा स्वयंपाक बनून झालाय, वाजलेत 11 रात्रीचे. आणि तुम्ही म्हणाल तर खरंच खूप थकल्यासारखं होतं. एक तर बाहेरची पण धावपळ, बेटा तर बाहेरची पण धावपळ आणि घरातलं पण सगळं बघायचं, त्यामुळे खूप थकायला होतं. आणि आर्वीची बडबड चालू आहे. नाले सर्वांना हाय कर ना, फ्लँकीस दे ना सर्वांना. आणि आता स्वयंपाकामध्ये रात्रीचं जेवण आहे ते वरण भात, मेथीची भाजी, चपात्या, हे सगळं तिकडनं मार्केटमधून येऊन एवढं सगळं केलेलं आहे. आणि हो, चपात्यांबद्दल म्हणजे जे पीठ कणिक भिजवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये, तर त्याबद्दल कमेंट्स होतात. तर ते कसं असतं, सकाळी मी जेव्हा मॉर्निंगचा जेव्हा म्हणजे स्वयंपाक बनवते सकाळी उठल्यानंतर, म्हणजे 8:30 किंवा मग 8-8:30चा कणिक भिजवते, ते संध्याकाळी यूज होतं. म्हणजे असं 1-2 दिवस असं काही स्टोअर करून ते फ्रीजमध्ये ठेवत नाही, सकाळी मळलेलं संध्याकाळपर्यंत संपवते असं असतं माझं. आणि जास्त एक्स्ट्रा वगैरे असं जास्त करून ठेवत नाही. तरी पण याला खूप कमेंट्स आलेत की ताई कणिक मी मळून नको ठेवू. तर मला हे तर माहिती नाही सकाळी मळून ठेवतं संध्याकाळपर्यंत यूज म्हणजे खराब होतं का असं फ्रीजमध्ये, हे तर मला काय माहिती नाहीये. पण तरी पण ठीक आहे, मी ट्राय करेल की कणिक ते म्हणजे ताबडतोब भिजवून ताबडतोब बनवायचं. पण माहिती नाही माझा टाइम तेवढा ऍडजस्ट होतो की नाही होतो, कारण खूप धावपळ असते, खूप जास्त धावपळ होते. त्यासाठी जर मला टाइम असेल तर नक्कीच, पण जर नसेल तर मग काहीच करू शकत नाही मी असं. मला जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर स्वयंपाक आणि सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे मग टाइम मॅनेजमेंटसाठी बघू, तरी एवढा काही फरक नाही पडणार. 5 मिनिटं इकडचे तिकडे होतील. थोडं चहा कमी करेल पिण्याचं, टायमिंग थोडं कमी करेल, असं करेल, होऊन जाईल ऍडजस्ट, काय नाही. आणि हो, आता हा व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,